पोलीस व सीआरपीएफने संयुक्तपणे राबवलेल्या माओवादी विरोधी अभियानात मोठे यश मिळाले असून 7 जहाल माओवाद्यांना ठार करण्यात आले आहे। गडचिरोली नारायणपूर सीमेवरील जंगल परिसरात 3 दिवस 3 रात्री चाललेल्या चकमकीत ही कारवाई करण्यात आली आहे। ठार झालेल्यांमध्ये पश्चिम सब झोनल ब्युरोची प्रभारी प्रभाकर उर्फ लोकेती चंदनराव यांच्यासह वरिष्ठ माओवाद्यांचा समावेश असून त्यांच्यावर एकूण 71 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते। या कारवाई दरम्यान विशेष अभियान पथकातील एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला आहे। घटनास्थळावरून अत्याधिक शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला असून माओवादी विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। जसं सर्वांना माहीत आहे की गडचिरोली मध्ये जे माओवाद्यांची चळवळ आहे हळूहळू अत्यंत कमी झालं आहे आणि त्या शृंखलेमध्ये कंपनी नंबर 10 जे आमचे उर्वरित फॉर्मेशन आहे त्यांचे 10 कॅडर आमचे शिल्लक राहिलेला होता। आम्हाला 3 तारीखचे संध्याकाळी एक खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की कंपनी नंबर 10 चे फॉर्मेशन आणि छत्तीसगडचे काही अननोन फॉर्मेशन थेट गडचिरोली नारायणपूर सीमावर दबा धरून बसले आहे, कॅम्प लावून बसले आहे आणि ते कोणतीही मोठ्या घातपातची घटना चे नियोजन करत आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ C60 चे जे आमचे पथक होते, जे नवीन उघडलेले आमचे आउटपोस्ट आहे फुलनार आणि बिनगोंडा, त्यातून C60 चे पथक लॉन्च झाले होते आणि ते 4 तारीखचे सकाळी तिथे त्या एरियामध्ये पोहोचून त्यांनी कॉर्डन लावलं आणि तिथे 4 तारखेला पण आमचे माओवाद्यांसोबत चकमक झाली होती, परंतु अत्यंत धंदळाट जंगल आणि होस्टाईल टेरेनमुळे आम्ही माओवाद्यांचे शोध घेऊ शकलो नाही आणि परंतु त्या दिवशी आम्ही 2 माओवाद्यांचे जे कॅम्प होतं ते उद्ध्वस्त करण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झालं होतं, परंतु आम्ही ऑपरेशन कॉल ऑफ केलं नाही आणि ऑपरेशन रात्रीभर तिथे आम्ही थांबून 5 तारखेला सकाळीच परत ऑपरेशन सुरू केलं आणि त्या सर्चिंगमध्ये माओवाद्यांसोबत परत चकमक सुरू झाली आणि दिवसभर चालले चकमकमध्ये त्या दिवशी आम्हाला 3 मृतदेह माओवाद्यांचे सापडले, एक AK-47 आणि एक SLR सोबत आणि परंतु दुर्दैवाने आमचे एक शूरवीर जवान दीपक मडावी C60 चे कमांडो आहे, ते नक्षल सोबत जेव्हा त्यांची चकमक सुरू होते आणि नक्षल त्यांचे कोडनला तोडण्याचे प्रयत्न करत होते, त्यांनी 2 माओवाद्यांचे खात्मा केले तिथे, परंतु दुर्दैवाने एक गोळी त्यांना पण लागला आणि ते गंभीर जखमी झालं होतं। त्यांना आम्ही रात्रभर त्यांना इव्हॅक्युएट करून फर्स्ट अर्ली मॉर्निंग फर्स्ट लाईटवर आम्ही एअरलिफ्ट केलं अबुजमाड जंगल परिसरातून आणि भामरागड हॉस्पिटलला आणले, परंतु दुर्दैवाने त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं। एक आणखी जवानला गोळी लागली होती, त्यांना पण एअरलिफ्ट करून गडचिरोलीला आणले आणि परंतु त्यांची स्थिती सध्या स्थिर आहे आणि ते धोकाबाहेर आहे, ते गडचिरोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे। पूर्ण ऑपरेशन जे प्रथमतः असे झालं की गडचिरोली C60 ने 3 दिवस 3 रातचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेनमध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं आणि 3 दिवसात 3 रात चाललेल्या ऑपरेशनमध्ये एकूण 7 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले। सर्वात मोठी बातमी हे आहे की जे गडचिरोली कंपनी नंबर 10 चे जे इन्चार्ज त्यांचे नेतृत्व होता लोकेटी चंद्रराव उर्फ प्रभाकर, तेलंगणाचे राहणार आहे, ते DKSZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो, इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10, ते त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते, त्यांची खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झालं। हे 7 कॅडर्सचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, 3 आमची कंपनी नंबर 10 चे कॅडर आहे आणि उर्वरित 4 जे आहे ते छत्तीसगडचे वेगवेगळ्या फॉर्मेशनचे कॅडर आहे। एकूण 7 माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने 71 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आणि हे पूर्ण ऑपरेशन ADG स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग दोर्जे सर, IG अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर, DIG गडचिरोली अंकित गोयल सर, DIG CRPF अजय शर्मा सर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसांनी एक्झिक्यूट केलेलं आहे। ते आमचे शूरवीर जवान दीपक मडावीला आम्ही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे उर्वरित आमचे कॅडर राहिलेलं आहे त्यांना परत मी आवाहन करतो की जे पण आमचे राहिलेला कॅडर आहे ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये या, नाहीतर गडचिरोली पोलीस आणखी नक्षल विरोधी अभियान तीव्र करणार। 1 लाख रुपयाची बक्षीस जाहीर केले होते आणि हे 7 माओवाद्यांचे खात्मानंतर ऑन रेकॉर्ड सध्या आमच्याकडे 7 कॅडर उर्वरित आहे, ज्यामध्ये स्मॉल फॉर्मेशन्स आहेत। आमचे गडचिरोलीचे राहणारे 2 कॅडर आहे, परंतु हे पूर्ण ऑपरेशनमध्ये जे आम्हाला एक बाब निदर्शनास आले की त्यामध्ये कंपनी नंबर 10 चे लोक कमी होते। आमच्या रेकॉर्डवर 3 पुरुष आणि 7 महिला कंपनी नंबर 10 चे ऑन रेकॉर्ड होते, परंतु जे ऑपरेशनल एरियामध्ये आम्हाला दिसलं त्यामध्ये महिलांची
फिगर्स जे आहेत ते जे ऑन स्पॉट होते ते कमी होते. तर आम्ही ते शोध घेत आहे की जे आमचे उर्वरित कॅडर आहे त्यामध्ये बरेपैकी लोक आणि गडचिरोली डिव्हिजनचे फक्त 2 गडचिरोली चे राहणारे फक्त 2 लोक होते. ते 2 आता पण उर्वरित आहे आणि इतर 7 लोक छत्तीसगडचे आणि 1 तेलंगणाचे होते जे आमची कंपनी नंबर 10 आहे. तर उर्वरित लोकचे शोध आम्ही घेत आहे. काल जे जवळपास 5000 चे जवळपास राऊंड गडचिरोली पोलिसने फायर केले. माओवाद्यांकडून जवळपास 800 राऊंड 800 ते 1000 राऊंड त्यांनी फायर केले होते. ते न्यूट्रलाइज झाल्यानंतर 173 लाईव्ह अम्युनिशन्स आम्ही जप्त केलेलं आहे. बरेच मोठ्या प्रमाणात आम्ही नक्षल साहित्य अम्युनिशन्स BGSLs पण जप्त केलेलं आहे, मोठी टॉकीज पिटूस. परंतु जे आमचे उर्वरित कॅडर आहे त्यांचे शोध घेत आहे. यामध्ये आणखी माओवादी मृत झालेला आहे किंवा ते जखमी झालेला आहे त्यांची शक्यता आम्ही नाकारत नाही. एरिया सर्च आम्ही केले परंतु ते टेरेन इतके डिफिकल्ट होते की ड्रोनने पण वरून काही दिसत नव्हते की जमिनीवर सध्या सुरू काय आहे. तर पुढचे 5-7 दिवसमध्ये एक्झॅक्ट आमचे कोणकोणते कॅडर राहिलेलं आहे, कोण जखमी आहे, या आणखी कोणतेही मृतदेह सापडले या इंटमध्ये आले तर ते आम्ही मीडियाला कळवणार आहे. परंतु काल 3 दिवसापासून जे आमचे चकमक सुरू होती, प्रथमतः असे झालं आहे की 3 days 3 nights ऑपरेशन C60 ने केले. नॉनस्टॉप फायरिंग, रात्रीमध्ये पण फायरिंग झालं आहे आणि अत्यंत शौर्य दाखवून एक नियोजित स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगने ते ऑपरेशन C60 ने केलं आहे. या ऑपरेशनचे मॉनिटरिंग गडचिरोलीवरून ॲडिशनल ऑपरेशन्स रमेश आणि ॲडिशनल ॲडमिन गोकुल हे करत होते आणि हे पूर्ण ऑपरेशन EDG स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग दोर्जे सर, IG अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर, DIG गडचिरोली रेंज अंकित गोयल सर, DIG CRPF अजय कुमार शर्मा सर आणि आमचे सहकारी रमेश ॲडिशनल SP ऑपरेशन्स, ॲडिशनल SP ॲडमिन गोकुल राज जी, DYSP ऑपरेशन विशाल यांच्या मार्गदर्शनाखाली SDPO भामरागड अमर मोहितेने स्वतः लीड केलेलं आहे. आणि ह्या ऑपरेशनमध्ये जे आमचे लोकांनी परफॉर्म केलं आहे याबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांनी पूर्ण टीमचे त्यांनी मनापासून कौतुक केलं आहे. आम्ही एक गोष्टी आणखी सांगू इच्छितो की प्रभाकर आणि जे उर्वरित फॉर्मेशन आहे यांना आम्ही कमीत कमी 10 वेळा अपील केले होते की तुम्ही आत्मसमर्पण करा आणि त्यांनी आत्मसमर्पण केले नाही. म्हणून हे ऑपरेशन आम्हाला लॉन्च करावं लागलं. उर्वरित जे आमचे जे पण कॅडर कुठेही आहे त्यांना आम्ही परत आपण सर्वांच्या माध्यमाने परत आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण करा आणि तुमचे पूर्ण रिहॅबिलिटेशनसाठी आणि पूर्ण तुमचे मेन स्ट्रीमिंगसाठी गडचिरोली पोलीस दल पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. चकमक सुरू होते 3 फरवरी 2026 संध्याकाळी आम्हाला एक खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की आमचे कंपनी नंबर 10 चे काही कॅडर्स आणि छत्तीसगडचे काही अननोन फॉर्मेशन लावून गडचिरोली नारायणपूर बॉर्डरवर दबा धरून बसले आहे आणि कोणतीही मोठी घातपातची घटना प्लॅनिंग करण्याची ते तयारीमध्ये आहे. आणि तात्काळ आमचे जे 2 नवीन आउटपोस्ट आम्ही उघडले मागच्या 3 महिन्यामध्ये, पिनाकुंडा जे नुकतेच 24 जानेवारीला उघडले आणि नंतर त्यांचे पूर्वी नोव्हेंबरमध्ये मुल्हार आउटपोस्ट इथे जे C60चे आमचे तुकडी होते ते तात्काळ त्या रात्री 3 तारीखच्या रात्री लॉन्च झाले होते आणि 4 तारीखची सकाळी ते थेट गडचिरोली नारायणपूर सीमेवर पोहोचून ते जे लोकेशन होतं तिथे त्यांनी माओवाद्यांना घेरले. दिवसभर तिथे फायरिंग सुरू होतं परंतु ते धनधनाट जंगल आणि डिफिकल्ट टेरेन आणि लपण्याची खूप मोठ्या प्रमाणात जागामुळे दिवसभरात आम्ही कोणत्याही माओवाद्यांना शोध घेऊ शकले नाही. परंतु तिथे आम्हाला 2 मोठे कॅम्प माओवाद्यांचे तिथे भेटलं जे आम्ही तिथे 4 तारखेचे दिवसभरामध्ये आम्ही त्यांना उद्ध्वस्त केले आणि नंतर 5 तारखेला आम्ही परत 4 तारखेला तिथेच थांबून परत 5 तारखेला आम्ही ऑपरेशन सुरू केले. आणि जेव्हा आमचे ऑपरेशन सुरू होतं सर्च ऑपरेशन तर आतमध्ये लपून बसले जे माओवादी होते त्यांनी आमच्यावर अंधाधून गोळीबार सुरू केले. परत 5 तारखेला पण दिवसभर ऑपरेशन चाललं. ते जे आमचे पूर्ण सर्क्युलर कट ऑफ होते जवळपास 5 किलोमीटरचे आमचे कट ऑफ होतं आणि तिथे दिवसभर जे ऑपरेशन चाललं यामध्ये संध्याकाळीपर्यंत आम्हाला 1 माओवाद्यांचे मृतदेह आणि 1 AK-47 आणि 1 SLR संध्याकाळपर्यंत भेटले होते. परंतु दुर्दैवाने 5 तारखेचे जे लास्ट पगडंडी होता जाण्यासाठी ते 14 किलोमीटर लांब होते. गोपनाथचे पुढे जे लास्ट पगडंडी होता ते 14 किलोमीटर लांब आमच्या ऑपरेशन एरियामधून होता आणि आम्ही तात्काळ C60च्या मदतीने ते जे आमचे इंजोर्ड जवान
होते. 2 जवान आमचे जखमी झाले होते. एक गंभीर जखमी होते आणि एकाला गोळी ब्रश करून गेले होते. हे दोन्ही जवानांना रात्रभर आम्ही बाहेर काढले आणि फर्स्ट नाईटवर आमच्या हेलिकॉप्टरने त्यांना एअरलिफ्ट करून आणि पर्लकोटा नदीचे पातळीवरून एअरलिफ्ट केले. हेलिपॅडचे लोकेशन नव्हते तिथे आणि तिथून लिफ्ट करून भामरागड सब उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन आले. परंतु दुर्दैवाने उपचार दरम्यान त्यांचे दीपक मडावी आमचे JC6चे सुरवी जवान होते ते शहीद झाले आणि परत जे वसंत जोगा मडावी होते ते त्यांना आम्ही परत एअरलिफ्ट करून गडचिरोलीला आणले आणि त्यांची सध्या परिस्थिती बरं आहे आणि ते धोक्याबाहेर आहे. त्यांचे उपचार सामान्य रुग्णालय गडचिरोलीमध्ये सध्या सुरू आहे. परवा म्हणजे काल 6 तारखेला परत ऑपरेशन रिझ्यूम झालं 6 तारखेला आणि परत दिवसभर जवळपास 4 वाजे संध्याकाळी परत ते फायरिंग सुरू राहिले आणि काल उर्वरित आम्हाला परवाच्या रात्री 2 आणखी मृतदेह आम्हाला सापडला होता आणि काल आणखी 4 माओवाद्यांचे मृतदेह आम्हाला सापडले जे आमचे DK SZCM इन्चार्ज ऑफ वेस्टर्न सबझोनल ब्युरो आणि इन्चार्ज ऑफ कंपनी नंबर 10 ते प्रभाकर आणि त्यांचे ग्रुपने रात्रभर आमचे कोडोन तोडण्याचे प्रयास केले. रात्रभर फायरिंग सुरू होतं तिथे आणि आमचे C6ची जवानांनी धैर्य दाखवून आणि अत्यंत नियोजित पद्धतीने त्यांना कोडोन तोडू दिले नाही आणि सकाळी फर्स्ट नाईट पासून फिर हेवी फायरिंग सुरू झालं आणि 2 वाजे 3 वाजेपर्यंत आम्ही जे उर्वरित तिथे 4 माओवादी होते त्यांना न्यूट्रलाइज केले आणि एकूण 7 माओवाद्यांचे खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं आहे. सर्वात मोठा यश हे आहे की जे आमचे शेवट राहिलेलं फॉर्मेशन आहे कंपनी नंबर 10 यांचे इन्चार्ज होता लोकेटी चंद्रराव उर्फ पडकल रवी उर्फ प्रभाकर. ते इन्चार्ज होते वेस्टर्न सबझोनल ब्युरोचे कंपनी नंबर 10चे आणि पूर्ण गडचिरोली डिव्हिजनचे गिरधरच्या आत्मसमर्पणानंतर गडचिरोली डिव्हिजनचे इन्चार्ज ते होते. ते पूर्वी नॉर्थ गडचिरोली डिव्हिजनचे इन्चार्ज होता. मर्देनटोला एन्काउंटरमध्ये पण ते फसलं होतं परंतु त्यांनी तिथे पण कोडन मध्ये हेवी फायरिंग करून ज्या एरियाने 10-12 नक्सल पडून गेले होते तिथे पण कोडन तोडून ते गेले होते. ते काल न्यूट्रलाइज झालेलं आहे आणि जे मेन थिंक टँक गडचिरोलीचे माओवादचे चळवळीचे जे राहिले होते त्यांना न्यूट्रलाइज करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं आहे. उर्वरित 6 काडरमध्ये आणखी आमचे कंपनी नंबर 10चे 2 काडर आणखी आहे. त्यांचे नाव आहे अनिला कोवाची. ते सुकमाची राहणारी आहे. ते PPCM होते आणि प्रभाकरची गार्ड होती. त्यांच्यावर 8 लाख रुपयाची बक्षीस होते. यांच्या व्यतिरिक्त एक मंगली कुरसाम आहे वेस्ट बस्तरचे राहणारी आहे छत्तीसगडचे. ते पण प्लटून मेंबर होती कंपनी नंबर 10ची. हे 3 सोडून जे आम्ही पूर्वी सांगितले की एक अननोन फॉर्मेशन छत्तीसगडचे पण तिथे होता त्यांचे पण आयडेंटिफिकेशन झालं आहे. पागू मोडियाम 30 वर्षाचे आहे. हे दल्ला तहसील आवापल्ली बिजापूरचे राहणारे आहे आणि जे कंपनी नंबर 5 आहे बिजापूरचे त्यांचे ते इन्चार्ज होते कमांडर होते कंपनी नंबर 5चे. या व्यतिरिक्त कमेश पदा होता. ते सेंट्रल कमिटी नंबर पोसाचे बॉडीगार्ड होता. नंतर त्यांना स्पेशल प्लाटून माड एरियाचे इन्चार्ज केलं होतं. ते PPCM आहे आणि त्यांच्यावर 8 लाख रुपयाचे बक्षीस होते. त्या व्यतिरिक्त भीमा होडी ते पण टेकलागुडम जगरगुंडा तालुका कोंटा जिल्हा सुकमा हे पर्लकोटा LOSचे एरिया कमिटी मेंबर होते. त्यांच्यावर 6 लाख रुपयाचे बक्षीस होते.